दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. राम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. तसेच पहाटे काकड आरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पारंपरिक वाद्य आणि रामनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी चिमुकल्या रामानेही भाविकांचं लक्ष वेधलं होतं. रामनवमी उत्सवानिमित्त गाभाऱ्यात देखील आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिराला देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी अधिक माहिती दिली. आज नाशिकच्या जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये रामनवमी महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आज सकाळी 5:30 वाजता राघवेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर प्रभू रामचंद्रांची महापूजा, महाआरती, महावस्त्र प्रदान करण्यात आले. प्राचीन काळातील सर्व दागिने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना नेसवण्यात आले. आत्ता या ठिकाणी 12 वाजता ठीक रामजन्म उत्सवाचे मानकरी नरेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते त्या ठिकाणी होईल. 7:30 वाजता त्या ठिकाणी अन्नकोट महानैवेद्य आरती ही संपन्न होईल. त्याचप्रमाणे रात्री शयन आरती होऊन आज संपूर्ण दिवसभर मंदिर हे 15 तास उघडं राहणार आहे. सर्व भाविकांना प्रसाद मिळेल, सर्व भाविकांचं दर्शन होईल, सर्व भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही अशी व्यवस्था आज या ठिकाणी विश्वस्त मंडळ आणि पुजारी परिवाराने केलेली आहे. 2 दिवसांनी आपली कामदा रथयात्रा एकादशीच्या दिवशी गरुड रथ यात्रा आणि रामरथ यात्रा ही संपन्न होईल. दरम्यान यानंतर 2 दिवसांनी कामदा एकादशीला नाशिकचा ग्रामोत्सव म्हणजेच रामरथ आणि गरुड रथोत्सवानिमित्त भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.